रविवारी 21 जानेवारी रोजी रात्री उशिरा काही समाजकंटकांनी मीरा रोडच्या नयानगर परिसरात राम भक्तांवर हल्ला केला होता। यानंतर नयानगर पोलिसांनी आतापर्यंत 15 दंगलखोरांना अटक केली आहे। 21 जानेवारीच्या घटनेनंतर मीरा भाईंदरच्या इतर भागातही दंगलखोरांनी तोडफोड आणि मारामारीच्या घटना घडल्या। भाईंदर आणि मीरा रोडच्या शांती पार्क परिसरात तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 19 जणांना अटक केली आहे। नयानगर घटनेनंतर मीरा भाईंदर शहरात पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। नयानगर घटनेनंतर मीरा रोडवरील हैदरी चौकात असलेल्या काही बेकायदा बांधकामावर महापालिकेसह पोलिसांनी बुलडोझर चालवला होता। बुलडोझर कारवाईची माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले की गरज पडल्यास भविष्यातही बुलडोझरची कारवाई सुरूच राहणार आहे। आपल्या सर्वांच्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतोय। जे काही घटना घडल्या त्याच्यात नक्की त्यांच्या आरोपीविरुद्ध नक्कीच कारवाई होईल, जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध। पण त्यासाठी आम्हाला वेळ मिळाला पाहिजे आणि वेळ मिळण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि इतर रेकॉर्डिंग चेक करून त्यांच्याविरुद्ध आम्ही नक्कीच सक्त कारवाई करणार आहोत। त्या व्यतिरिक्त जे लोक सोशल मीडियावर काही इन्स्टिगेटिंग मेसेजेस पाठवत आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा त्यांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येईल।